400 रुपयाचा बॉम्ब विझवण्यासाठी 40 लाख रुपये खर्च झालेला आहे. तो कसा? हडपसर मध्ये जो बॉम्ब सापडला, तो बॉम्ब ज्याने ठेवला तो सुद्धा माणूस सापडलेला आहे. आता त्याचं झालंय असं की त्या माणसानं तिथं का बॉम्ब ठेवला दवाखान्यात नेऊन, तर त्या माणसाला झाला होता गुप्तरोग. गुप्तरोग झाल्यावरती त्याला त्या हॉस्पिटलनं सांगितलं की 7 लाख रुपये खर्च येईल ह्याला. आता ह्याच्याकडे पैसे नाही. ह्याने आपला गेला विचार केला, एखादा बॉम्ब तयार करतो म्हटला आणि दवाखान्यात ठेवतो आणि दबाव टाकून माझा उपचार करून घेतो असं त्याला वाटलं. आता त्याला तसं वाटल्यानंतर बघा, त्यानं ऑनलाईन एक घड्याळ मागवलं, बॉम्ब सुतळे बॉम्ब एक मागवला आणि एका बॉक्समध्ये ते पॅक केलं आणि त्याला घड्याळाला टाइम लावला, मागवलेल्या घड्याळाला. आणि तो दवाखान्यात चेकअपला गेल्यानंतर तो बाथरूम मध्ये ठेवला आणि ह्यानंच फोन करून सांगितलं की तुमच्या दवाखान्यामध्ये बॉम्ब आहे. डॉक्टर लोकांची धावपळ झाली, सगळ्या सिस्टर बाहेर पळाल्या, सगळी माणसं बाहेर पळाली. तिथं त्या बाथरूम मध्ये बॉम्ब आहे म्हणल्यावर त्यांनी बॅगेत एका भरला बॉक्समध्ये आणि तो बाहेर रस्त्याला आणून ठेवला. पोलिसांना फोन केला, पोलिसांची धावपळ झाली. पोलिस सगळे पळत आले. बॉम्ब शोधक पथक आलं, स्क्वॉड आलं, अमका आलं, तमका आलं, फलाना आलं. त्यांनी तो बॉम्ब बघितला, तो बॉम्ब उचलला आणि हडपसरला ग्लायडिंग सेंटर आहे मोकळं, तिथं नेला आणि त्याचा बार केला. तो होता सुतळी बॉम्ब. त्यानंतर पोलिसांनी तो बॉम्ब कोणी ठेवला तो शोधायला सुरुवात केली. आता ते बहादर इथून गेलं तिकडं खाली नांदेडकडं इष्टीत बसून, तिथनं गेलं नेपाळला चाललं होतं ते. तेवढ्यात पोलिसांनी पकडलं त्याला, पोलीस स्टेशनला धरून आणलं. 2-4 रट्टे लावले, पण ते लावायच्या आधीच त्यानं सांगितलं, साहेब म्हटलं मी लगेच सगळं सांगतो. म्हणलं का ठेवलं हे? त्याला विचारलं का ठेवलं? ते म्हणला, साहेब मला झालाय गुप्तरोग, माझा उपचार हे दवाखाना काय कर नाही. त्याने सांगितलं मला 7 लाख खर्च. म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की हा सुतळी बॉम्ब आणावा आणि त्या दवाखान्यात ठेवावा आणि त्याला फोन करून सांगावा आणि त्याच्या बदल्यात माझा उपचार फुकट करून घ्यावा, अशी आयडिया लढवली. म्हणजे तोपर्यंत या बहादराला शोधण्यासाठी पोलिसांनी 12 पथकं तयार केली. एक पथक कर्नाटकला गेलं, एक दिल्लीला गेलं, एक मुंबईला गेलं, एक इकडं तिकडं असली पथकं पाठवली. तर 30-40 लाखावरती हा खर्च गेला. म्हणजे त्या बहादराला बॉम्ब तयार करायला फक्त 400 रुपये लागले होते. 400 रुपयाचा बॉम्ब निकामी करायसाठी 40 लाख रुपये खर्च झाला. म्हणजे बघा आपल्या देशाचं काय चाललंय.